आमच्या निवडीच्या अगोदरचं विचारताय तुम्ही का नंतरचं? अगोदरचं विचारू नका तुम्ही. सचिव साहेब सांगते मागच्या मीटिंगचं इतिवृत्त ना महापौर निवडीच्या टायमाला आलं ना आज आलं, ते का आलं नाही ते विचारलं ना मी. तुम्हाला अधिकारी सांगू देत ना साहेब, तो विषय आता आपण इथे घ्यायचा नाही. पुढच्या सभेला ठेवताय पण आता का आणला नाही तुम्ही? तुम्ही मागच्या सभेला पण आणला नाही आणि आत्ताच्या सभेला पण आणला नाही, म्हणजे त्या इतिवृत्ताला हे 65 नगरसेवक जबाबदार आहेत काय? इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच सभागृहात सत्तेचा आणि प्रशासनाचा सूर नेमका कोणाच्या बाजूने आहे याची चुणूक काल स्पष्टपणे पाहायला मिळाली. अवघ्या 4 दिवसात महापौर आणि आयुक्तांमध्ये झालेली समजूत सभागृहात उघडपणे दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आक्षेपांचा छेद देत प्रशासनाची बाजू उचलून धरण्याचा आरोप महापौरांवर होत असून ही लोकशाही आहे की प्रशासकीय वर्चस्व असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. सभागृहात आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कार्यकाळातील माहिती मागविण्यात आली, मात्र यावर महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांनाच उलट प्रश्न विचारण्याचा सल्ला देत आयुक्तांची जणू उघड पाठराखणच केली. म्हणजे तुम्ही काय जर चांगल्या वाईट चुका केला असला तर त्याला जबाबदार 65 नगरसेवक राहणार आहेत काय? पुढच्या ह्याला साहेब तुमचा विषय नाही आहे, प्रशासनाने याचं उत्तर दिलं पाहिजे. होय पण ते पुढच्या सभेला आपण, मी माझ्या अधिकाऱ्यात सांगतो, पुढच्या सभेला आपण तुम्हाला सगळं देऊ. प्रशासन उत्तर दिलं ना महापौर साहेब. नाही ठीक आहे, त्यांच्या वतीने माझी महापौरांना विनंती आहे, म्हणजे पूर्वी झालेलं सगळं बरोबर आहे असं तुमचं म्हणणं आहे काय? नाही, थोडं दिवस फक्त थांबायचं आहे असं काही नाही. सभागृह चालवायसाठी वेळ आहे की नाही. त्यामुळे सभागृहातील सदस्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली. प्रशासकीय कारभाराचे समर्थन करण्यामागचा नेमका अर्थ काय असा थेट सवाल सत्ताधारी व विरोधी दोन्ही बाजूंनी उपस्थित झाला. 4 वर्ष नगर परिषद व नंतर महापालिकेत प्रशासक राज सुरू होते. लोकशाही प्रक्रिया थांबली असताना प्रशासकाने सर्व निर्णय घेतले, मात्र निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता जनतेच्या हाती परत आली. महायुतीच्या नेतृत्वाखाली सत्तेचा झेंडा फडकला आणि प्रथमच निवडून आलेल्या सदस्याला महापौर पदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु आज परिस्थिती अशी आहे की अनेक वेळा निवडून आलेल्या अनुभवी नगरसेवकांना नियम सांगताना महापौर स्वतः प्रशासकावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. यामुळे सत्ताधारी मंडळीतही नाराजीचे सूर उमटत आहेत. मागच्या सभेचं एखाद्या सभेचं इतिवृत्त सभागृहासमोर आणण्याचं जबाबदारी तुमची आहे की नाही नगर सचिव साहेब? लक्षात येत नाही. इतिवृत्त कायम करणे म्हणजे मागचं इतिवृत्त कायम केलंय काय? मागचं इतिवृत्त तुमच्या कालावधीच्या पूर्वीचं इतिवृत्त कुठं आलं? सभागृहात आलेलं नाही. तुम्ही हा विषय समजून घ्या. आपण जरी सगळे तुम्ही नगर सचिव आहे, तुम्ही जे सांगाल आहे कायदेशीर सांगा की इतिवृत्त कायम करणे हा विषय आमच्या कौन्सिलला आला पाहिजे काय? नाही, यालाच गरजेचा होता, आणला नाही प्रशासनानं तो. काही नेते उघडपणे बोलू लागले आहेत की निवड चुकीची ठरली का असा प्रश्न पडू लागला आहे. लोकशाही व्यवस्थेत सभागृह हे सर्वोच्च असते. निर्णय लोकप्रतिनिधी घेतात आणि प्रशासन अंमलबजावणी करते, ही मूलभूत संकल्पना आहे. मात्र येथे उलट चित्र दिसत असल्याची टीका केली जात आहे. सभागृहात अध्यक्ष म्हणून महापौरांनी नियम सांगणे चुकीचे नाही, पण नियम सांगताना प्रशासनाचे सूचनापत्र वाचल्यासारखे बोलणे हा लोकशाहीचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. सदस्यांना माहिती देताना आपण नवीन आहोत, नियम माहीत आहेत असे सांगणे योग्य असले तरी कानामागून आयुक्त सांगतात आणि महापौर तेच पुढे मांडतात अशी चर्चा उघडपणे सुरू आहे. या संपूर्ण घडामोडीमुळे लोकशाहीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सभागृहातील कॅमेरे सुरू असतील तर हा आखो देखा हाल नागरिकांपर्यंत पोहोचला असेलच असे नगरसेवकांनी टोमणे मारले. विशेष निवडी वगैरे तो आपला कार्यक्रम आहे, आपला त्या ह्याच्यामध्ये महापौर साहेब आहे, आपल्याला आता काय गडबड आहे काय? मीटिंग संपून पुढे जायचं आहे काय? नाही, पण आता जे आपण ज्याच्यासाठी आपण बसलो ते करूया ना पहिला. असं आहे. राजकीय जाणकारांच्या मते प्रशासन आणि सत्ता यांच्यात समन्वय असणे गरजेचे असते, परंतु समन्वय आणि शरणागती यामध्ये सूक्ष्म फरक आहे. जर लोकशाही निवडून आलेले नेतृत्वच प्रशासनाच्या छायेत राहिले तर जनतेचा आवाज कोण मांडणार असा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे.
नगर सचिव इतिवृत्त पूर्ण आहे काय? पूर्ण असेल तर पुढच्या सभेला जे इतिवृत्त पूर्ण आहे ते पुढच्या सभेला ठेवा. ठीक आहे मान्य सदस्य आणलं का नाही आता? पुढच्या सभेला तुम्हाला ते ठेवून हे करून घ्या पुढच्या अरे सभेला. पुढच्या सभेला ठेवता येईल पण आता का आणला नाही तुम्ही? तुम्ही मागच्या सभेला पण आणला नाही आणि आत्ताच्या सभेला पण आणला नाही. आता या प्रकरणावर पुढील सभागृहात काय भूमिका घेतली जाते? महापौर लोकप्रतिनिधींचा विश्वास जिंकतात की प्रशासकाच्या सावलीत राजकारण पुढे चालते? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. लोकशाहीचा खरा कस इथे लागणार आहे.